मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या कुणबी नोंदींनुसार पात्र व्यक्तींना तातडीने जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी आज गडहिंग्लज तालुक्यातील अखिल भारतीय मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यात सापडलेल्या 5,566 नोंदींनुसार गडहिंग्लज तालुक्यातील पात्र व्यक्तींना प्रशासनाने पुढाकार घेऊन दाखले द्यावेत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। च्या वतीने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली आहे, काय कारण सर? याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे की माननीय मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील जे मराठा समाजाचं आंदोलन आहे हे आंदोलन छेडल्यानंतर माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने 1,58,000 कुणबी नोंदी ज्या आहेत या कुणबी नोंदी सापडलेल्याची नोंद करण्यात आली आणि या सर्व तरुणांना कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांना शासकीय नोकरीमध्ये स्थान द्यावं अशी शिफारस करण्यात आली। दुर्दैवानं जेवढ्या नोंदी सापडल्या त्याच्या 50% तरुणांना अजून शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये स्थान मिळालेलं नाही। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 6,000हून अधिक नोंदी कोल्हापूर जिल्ह्याच्या या मराठी तरुणांच्या कुणबी नोंदी म्हणून सापडलेल्या आहेत, परंतु त्यातल्या असंख्य तरुणांना कुणबी प्रमाणपत्रच न मिळाल्यामुळं ते स्पर्धा परीक्षेच्या दारातून मागे येत आहेत, ते नोकरीच्या दारातून मागे येत आहेत। मराठा तरुणांची अवस्था शासन जेऊ घालीना आणि जात भीक मागू देईना अशी झालेली आहे आणि त्यामुळं या तरुणांना ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी गडिंग्लज तालुक्यातील सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलो आणि माननीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आमच्या भावना माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्यापर्यंत आपण कळवाव्यात आणि मराठा तरुणांना योग्य ते स्थान मिळावं ही विनंती त्यांना केली। सगळ्यांना जय शिवराय। आज अखिल भारतीय मराठा महासंघ गडिंग्लज तालुका यांच्या वतीनं प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं की जेवढी शासनाने जी यादी प्रसिद्ध केली आहे तेवढी कुणबी दाखले आपल्या तालुक्यातील देण्यात यावे, जेणेकरून आपल्या जे विद्यार्थ्यांना हालापेक्षा भोगावं लागतात। आता सरांनी सांगितले की स्पर्धा परीक्षा असतील, नोकरी ठिकाणी असतील, जे आरक्षणाचा आमचा अधिकृत हक्क आहे तो त्यांना मिळत नाही, त्या संदर्भात लवकरात लवकर त्या कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना दाखले द्यावेत। आणि सकल मराठा समाजाची अनेक मागणी आहे अखिल भारतीय मराठा महासंघाची की सातारा गॅजेट आणि कोल्हापूर गॅजेट हे लवकरात लवकर लागू करावे, जेणेकरून जे प्रलंबित लोक आहेत त्यांनासुद्धा त्या कुणबी दाखल्याचा लाभ मिळेल। त्यासाठी आम्ही सभासद नोंदणी चालू केली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाची, त्याचे फॉर्मसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना भगिनींना विनंती आहे की आपण अखिल भारतीय मराठा महासंघाची जॉईन होऊन किंवा त्यांचा सभासद होऊन आपल्या न्याय हक्क मिळवण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून आपण लढलं पाहिजे, जेणेकरून आप्पासाहेब आर्थिक महामंडळ जे योजना आहे त्याच्यातून आपल्याला चांगला फायदा होईल। सारथीसारखी संस्था आहेत, म्हणजे अनेक विविध प्रकारचे जे मराठा समाजाला जे मिळणारे लाभ आहेत त्याच्यापासून आपण कुठंतरी वंचित आहोत, आपल्याला त्याची पुरेपूर माहिती नाही आहे। त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या माध्यमातून तुम्ही ते फायदे जे आहेत शासनाचे आपल्याला मिळतात ते मिळवून घ्यावे आणि प्रशासनाने शासनाला एक नम्र विनंती आहे की सातारा गॅजेट व कोल्हापूर गॅजेट लवकर जाहीर करा किंवा त्याच्या अंमलात आणा, जेणेकरून आम्हाला त्याचा मराठ्यांना लाभ होईल। जर तशी दीर्घाई केली तर गडिंग्लज तालुक्यातून आरक्षणाच्या लढाईची 4थी लढाई सर ही सुरुवात होईल आणि उग्र पद्धतीनं अखिल भारतीय मराठा महासंघ आंदोलन करेल आणि तिचा जी जबाबदारी असेल ती शासनाला घ्यायला लागेल। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आपल्या मराठा महामंडळाचे कर्ज घेतलेले आहे, ते जे व्याज परतावा त्या लोकांना झालेला नाही, ते जर व्याज परतावा जर कुणाला झाला नसेल आपल्या गडिंग्लज तालुक्यात मराठा बांधवांना व इतर लोकांना, तर ते आमच्याशी संपर्क करून ते व्याज परतावा कसं मिळेल हे आपल्या मराठा महासंघाचे अध्यक्ष आप्पा शिवणे यांच्यामार्फत आपण तो मिळवून देण्याचा प्रयत्न करू। त्याच्याशी या नंबरवर संपर्क करावा। धन्यवाद। 9266 9273 230 166 आप्पा उर्फ सुधीर गंगाराम शिवणे। भारतीय मराठा महासंघाचे सभासद नोंदीचे फॉर्म आपण PDF फाईल करून ग्रुपवर टाकलेले आहेत, ते ऑफलाईन फॉर्म बाहेर काढून ते भरून ते आप्पा शिवणे व सागर मांजरे यांच्याकडे द्यावे ही विनंती। आजच्या या कलियुगात हर एक नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत,
पण जर योग्य वेळी योग्य गुरुचे मार्गदर्शन मिळाले तर त्यावर नक्कीच मार्ग निघतो. विवाह न होणे, वैवाहिक समस्या, कौटुंबिक ताण, आर्थिक अडचणी, ग्रहदोष, संतान चूक, नोकरी आणि व्यवसायात नुकसान अशा अनेक विविध समस्यांवर आता नक्कीच मार्ग निघणार. पण कुठे? तर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हर्षवर्धन गुरुजी यांचे गडिंग्लज मधील श्री काळभैरव ज्योतिष केंद्र येथे